नवी मुंबई महापालिका कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून विविध सुविधा या नवी मुंबईच्या जनतेला त्या ठिकाणी देत असते. त्या सुविधेच्या माध्यमातून अनेक पुरस्कार हे आपल्या महापालिकेला त्यांच्या योगदानाच्या माध्यमातून प्राप्त झालेले. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांची पगार वाढ व्हावी अशा प्रकारची अपेक्षा कामगारांमध्ये होत होती. 2015 आणि आता 2026 यामध्ये मोठा तफावत त्या ठिकाणी आहे. महागाई त्या ठिकाणी वाढलेली आहे, राहणीमान त्या ठिकाणी वाढलेलं आहे, नवी मुंबईचे राहण्याचे भाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत. त्यामुळे 2014-15 साली जो पगार होता त्यामध्ये आता जीवन निर्वाह करणं हे त्या ठिकाणी सोपं नाही. कामगार संघटनेकडे, नाईक साहेबांकडे या बाबतीत मागणी केली की आम्हाला पगार वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे. फक्त कंत्राटी कामगार नाही तर विविध कामगारांच्या, विविध कर्मचाऱ्यांच्या विषयी नाईक साहेबांकडे मागण्या करण्यात आल्या आणि त्या मागण्यांच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने ठरावाच्या माध्यमातून याआधी देखील निर्णय घेतले आणि आता या जवळजवळ 5,500 कंत्राटी कामगारांना न्याय देण्याची भूमिका नाईक साहेबांच्या सूचनेनुसार आपलं सभागृह आहे. आता जी त्यांना वेतन व्यवस्था आहे ती जरी कागदावरती 30,000 दिसली तरी त्यांच्या हातामध्ये 18,000 19,000 एवढाच पगार त्या ठिकाणी जातो आणि त्यामुळे तेवढ्या तुटपुंज्या पगारामध्ये जीवन निर्वाह करणं त्यांना सोपं जात नव्हतं. त्यामुळे नाईक साहेबांच्या सूचनेनुसार कुशल, अकुशल आणि अर्धकुशल अशा सेवा आधारित कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी या दृष्टीने या ठरावाच्या माध्यमातून नागरी सेवा संचलन विशेष भत्ता या अनुषंगाने 7,500 रुपयाची वाढ करण्याचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. या ठिकाणी सभागृह यावरती चर्चा करेलच. ही वाढ मूळ वेतनात नसून तर आपण एक स्वतंत्र विशेष भत्ता घटक म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा करतोय. कारण की मूळ वेतन घेतलं तर त्यामध्ये विविध लेवी त्या ठिकाणी बसतात. पण या बाबतीत जरा एक स्पष्टीकरण प्रशासनाकडून झालं की PF च्या बाबतीत हे 7,500 वाढवलं तर कशा पद्धतीने होईल आणि आता आपण हा निर्णय घेतल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला या कॉन्ट्रॅक्ट बेस कर्मचाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट, कारण की आपण कंत्राटदाराला पैसे देतो आणि कंत्राटदार पुढे ते पैसे अदा करतो. पण आज निर्णय घेतल्यानंतर, कायम केल्यानंतर पुढच्या महिन्याचा पगार हा 7,500 रुपये वाढ करून त्यांच्या बँकेत खात्यात यावं अशा प्रकारचं नाईक साहेबांच्या सूचना त्यामुळे आपण काय या निर्णय घेऊन उपकार नाही करत, पण एक न्यायाची भूमिका म्हणून आपण हा निर्णय त्या ठिकाणी घेतो. आणि आपण याआधी देखील सांगितलेलं की कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव देखील आपण त्या ठिकाणी सभागृहापुढे लवकरात लवकर त्या ठिकाणी घेऊन येऊ आणि त्या दृष्टीने आपण हा ठराव घेऊन आलेलो आहोत. हजारो कर्मचारी या ठरावाच्या मंजुरीची वाट त्या ठिकाणी बघत आहेत आणि त्यांना विविध सुविधा देणं आपलं कर्तव्य आहे. कारण की पाऊस असो, ऊन असो, त्या ठिकाणी आपल्या नवी मुंबई शहराला स्वच्छ पाणी व्यवस्था असो, सिवरेजची व्यवस्था असो, गार्डन मधली व्यवस्था असो, या सर्व कामामध्ये त्यांचं योगदान त्या ठिकाणी मोठं आहे आणि त्यांनी केलेल्या कामाची जाण ठेवून आपण हा पगार वाढीचा निर्णय घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मी सभागृहाच्या वतीने नाईक साहेबांना देखील धन्यवाद देतो, कर्मचाऱ्यांच्या वतीने नाईक साहेबांना देखील धन्यवाद.
की त्यांनी तशा प्रकारचे निर्देश देऊन भरघोस अशी पगार वाढ करण्याचा निर्देश देऊन आज सभागृह त्या बाबतीत चर्चा करून निर्णय घेईल. तर ठरावामध्ये नमूद असलेल्या गोष्टीप्रमाणे 7,500 वाढ करून स्वतंत्र विशेष भत्ता घटक म्हणून आणि याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आयुक्त महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण की कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येईल आणि पुढील महिन्यातच कसा पगार त्यांना भेटेल या दृष्टीने आपण अंमलबजावणी केली पाहिजे याबद्दल स्पष्टीकरण आवश्यक असून आपण कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेने या महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्याच 2-3 सभेमध्ये निर्णय घेण्याच्या दृष्टीने आपण हा निर्णय घेतो त्याचा मला आनंद आहे आणि तो आनंद मी कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांवरती देखील बघतो आणि त्याचा मला एक आनंद आहे. त्यामुळे ही बाब मी सभागृहाच्या मान्यतेसाठी या ठिकाणी सादर करत आहे. धन्यवाद.